हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशात तुम्ही सर एकदम मजेत असाल तर इथे सकाळी सकाळी मी उठली आणि माझ्या ज्या जिपरा कापल्या होत्या त्या नीट करत आहे म्हणजे काय जुळाच पाडत आहे। शेवटी माझ्या जाऊची कहावत खरीच झाली की एवढे पैसे घालून काहीच अर्थ नाही, शेवटी तू बांधणार म्हणजे जुळाच। आणि सकाळी मस्त आमच्याकडे पाऊस येऊन गेला। माझ्या दिवसाची सुरुवात होते ते म्हणजे एक ग्लास कोमट पाण्याने। त्यानंतर मी काय काम करत असते पहिलं तर ते असते झाडू मारायचं। झाडू मारून झालं ना की मी माझी एक्सरसाइज करते। बरेच लोकांना असं वाटते की ही काय औषधच घेते का बारीक व्हायला, तर नाही बाबा, मी खूप एक्सरसाइज करते। त्यासोबतच माझा जो डाएट असतो तो देखील मी फॉलो करते। कारण त्या पावडरपेक्षा मला असं वाटते की आपण एक्सरसाइज केली किंवा थोडं डाएटकडे लक्ष दिलं ना तर फारच चांगलं। किचनमध्ये आल्यानंतर प्रश्न पडतो तो म्हणजे भाजीचाच। तर सर्वात आधी मी ना आल्याबरोबर इथे तुरीची डाळ कुकरमध्ये लावून दिली। रोज कंपल्सरी कुकर आमच्या घरी लागतो म्हणजे लागतो, कारण रसाची भाजी ही आमच्या घरी बनवावीच लागते। एका कामात दोन कामं करणं हे बायकांच्या जातीला जमतंच, कारण की किचनमध्ये एवढी धावपळ असते। माझ्या मागे तरी खूप धावपळ असते। आता कुकरच्या 2-3 शिट्ट्या होत्या म्हटलं, तोपर्यंत चला आपला मिल्कशेक बनवूया। यामध्ये ना मी रोज नवीन नवीन काही ना काही जे फ्रूट असतात ते ॲड करत असते। आणि इथे गेले काही दिवस झाले मी साय देखील गोळा करत आहे दुधामधली। आता जो मी शेक बनवणार आहे ना तो बनवणार आहे चिक्कूचा आणि मँगो। पहिला तर एक चिक्कू आणि मँगो मी ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे थोडे छोटे छोटे स्लाइस करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केले। त्यामध्ये थोडंसं दूध टाकून आणि बर्फाचे तुकडे टाकून आणि गूळ टाकून ते आता मस्तपैकी मिक्सरला फिरवून घेईल। माझ्या खाण्यापिण्यामध्ये मग ते गोड असो किंवा काही मी वापरेल तर तो गूळच, कारण की साखर मी थोडाफारच वापरते, कारण मला अजिबात साखर आवडत नाही। कारण एवढी एक्सरसाइज करून जर तुम्ही साखरचा वापर करत असाल तर मग त्याचा काहीच फायदा नाही। थंडा थंडा असा मिल्कशेक तयार झाला आणि पोटाला माझ्या जरा बरं वाटलं। चला झाली पेटपूजा, लागा आता तयारीला। इथे मस्तपैकी मिस्टरांना जेवण बनवून दिलं। माझं जे काम असते ना किचनमधलं ते झालं होतं आणि मला ना मी जेव्हापासून उठली ना तेव्हापासून जरा थोडं कणकण होत होतं। चला म्हटलं माझं जे काम आहे झालं, जरा आपण एखादी झप्पी घेऊया। एवढी मला झोप येत होती, जशी झोपली ना डायरेक्ट मी चहाच्या टायमिंगवर उठली। खूप दिवस झाले दगदग होत आहे, त्यामुळे कदाचित मला थकवा आला असेल म्हणून मला झोप आली होती। काही झालं तरी चालेल, पण तोंड हे शांत बसता कामा नये बरं का। चहासोबत इथे माझं मस्त चिवडा पण खाणं चालू आहे। त्या का मोबाईल हातात घेतला ना की सोडायची इच्छाच होत नाही। घास मेरी रानी बर्तन पैसा मिलेगा। यस, तुम्ही मागाल जे महिना दिला फक्त मला परवडल्या पाहिजे। तुम्ही मी खूप मागाच वेळ मला डबल पगार सुरू करते का। चिवडा झाला, चहा झाला, पण पोट काही जरा शांत बसत नव्हतं। मग दिसला चिक्कू, अर्धा मी माझ्यासाठी तोडून घेतला आणि अर्धा मीनूला दिला, कारण शेअरिंग इज केअरिंग। तिला असं वाटतं कामा नाही की ही फक्त माझ्याकडून कामच काढून घेते। सही पकडे हैं। कोणत्याही गोष्टी थांबल्या तरी चालतील, पण माझं तोंड थांबता कामा नाही बरं का। खात खात थोड्याशा चुगल्या पण केल्या बरं का। आता तुम्ही विचाराल ना कानात काय म्हटलं, म्हणून आधीच सांगून दिलं। आम्हाला जे वाटलं ते आम्ही बनवतो, आम्हाला जे खायचं असलं ते आम्ही खातो, कारण आमच्या सासरचे किंवा आमचे नवरे आम्हाला खाण्याबद्दल काहीच म्हणत नाहीत। मॅडम बस रिलॅक्स मध्ये। तर मी इथे बनवत आहे भाजी। भांडी घासून दमली बिचारी तर खाली बसली आहे। जाऊ सोबत गप्पा गोष्टी करत मी माझी भाजी बनवत होती। आता सिलेंडरची अजिबात कमतरता नाही बरं का आमच्याकडे। 1 2 3 सिलेंडर भरलेले आहेत। गॅस वाया गेला तरी चालेल, पण गोष्टी भाऊ थांबल्या नाही पाहिजेत बरं का। असा होता माझा आजचा दिवस। ब्लॉग आवडला असेल सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।